विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दुसरी वेव जेव्हा आली तेव्हा एका दिवशी जास्तीत जास्त 23,000 लोक होते, तुमच्या लक्षात घ्या। त्यानंतर पहिले झालेले मृत्यू फार कमी होते, 1000च्या जवळपास होते। दुसऱ्या वेव्हमध्ये 2000च्या वर मृत्यू झाले, ऑक्सिजनचे प्रॉब्लेम झाले, म्युकरमायकोसिस आलं, या सगळ्या गोष्टी झाल्या। आता सेम पॅटर्न आता येतं। आता आपल्या एप्रिल मे जून मध्ये संपलेला आहे, सप्टेंबर झाला, ऑक्टोबर झाला, सगळेजण निश्चिंत आहे, कोणाच्या मनामध्ये भीती नाही। परंतु ही वेव केव्हा उचल खाईल याचा भरोसा नाही। मागचा सेम पॅटर्न रिपीट होतो आहे। आता ओमायक्रॉन नावाचा नवीन व्हायरस आलेला आपल्याला कल्पना आहे, त्याचा स्प्रेड फार फास्ट होतो, 500 पट जास्त फास्ट होतो त्याचा वेग, तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। तर आपल्याकडे एकच कवच कुंडल आहे, ते म्हणजे वॅक्सिन। वॅक्सिन असलं आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असल्या की त्यांना एवढासा त्रास होत नाही। मात्र वॅक्सिन जर नसलं तर पुन्हा त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल, ऑक्सिजनची गरज पडेल, आणि मग शासकीय यंत्रणेवर त्याचा ताण पडतो। नागरिक जर खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना सुद्धा आर्थिक भार पडतो। म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये मोफत वॅक्सिन द्यायचं सुरू केलेलं आहे, आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वॅक्सिन उपलब्ध आहे। ग्रामीणमध्ये, शहरामध्ये 500 ते 600च्या वर सेंटर्स आहेत जिथे आपण वॅक्सिन देतो। वॅक्सिन त्याच्यामुळे आपल्याला वॅक्सिनेशन शिवाय पर्याय नाही। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वॅक्सिन प्रलंबित आहेत, पडलेले आहेत, पेंडिंग आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वॅक्सिनेटर्स आहेत, दिवसाही देतो आपण, रात्री वॅक्सिन देतो, घरी जाऊन वॅक्सिन देतो, त्यांच्या सोयीच्या ठिकाणी वॅक्सिन देतो। त्याच्यासाठी लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे। खूप प्रयत्न झाले, आयसी ऍक्टिव्हिटीज झाल्या, निवेदनं झाले, लोकांच्या घरोघरी जाऊन सांगण्यात आलं, माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण पार पाडली, घर घर दत्तक कार्यक्रम आपण सुरू केला, जिथे तिथे भित्तीपत्रकं लावले, परंतु लोकांचा फारसा त्याला रिस्पॉन्स नाही आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचून त्यांना याच्या बाबतीत एनलायटन करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करून घेण्याची आपल्याला आता आवश्यकता आलेली आहे। आता जसं तुम्हाला सांगितलं की आपले जितके शासकीय कार्यालय आहेत, प्रायव्हेट दुकान आहेत, मॉल आहेत, इथे प्रत्येक व्यक्ती हा वॅक्सिनेटेड असलाच पाहिजे। 2 वॅक्सिन घेतलेला व्यक्ती असला पाहिजे। आता शासनाने जे नवीन डायरेक्शन दिलेले आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मॉल असो, थिएटर असो, कुठल्या आस्थापना, दुकान असो, मंगल कार्यालय असो, इथे असणारा प्रत्येक व्यक्तीचं संपूर्ण लसीकरण झालेलं असलं पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।